श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठा सामना क्रमांक 1 इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. दोन ताकदवर संघादरम्यान इथे पहिली मॅच जी मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. एका बाजूने वाघजाई नगरचे मावले 11 वाघजाई नगर, तर त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब बांधोबाची कोयाळी या संघाला देखील मात्र आपण इथे पाहणार आहोत. दोन मातब्बर संघादरम्यान मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला भेटणार आहे. दिवस क्रमांक 2 मधील पहिला सामना असणार आहे. दिवसभरामध्ये आज 8 संघ खेळणार आहेत. नॉकआउट पद्धतीने सर्व सामने इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी, सर्व आयोजक संयोजक, क्रिकेट रसिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत देखील मात्र करतो या सन्मानाच्या मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबेठाणला बिलॉंग करणारी आंबेठाण चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. कालचा पहिला दिवस, आजचा दिवस क्रमांक 2. दोन सलामीचे बॅटर देखील मात्र मैदानावरती इथे दाखल झालेत. एका बाजूने आपण मैदानाच्या आतमध्ये रोहित धुमाळ यांना देखील मात्र मैदानावरती पाहणार आहोत. तर त्यांच्या जोडीला निलेश यांना देखील मात्र आपण मैदानावरती पाहणार आहोत. षटक क्रमांक 1 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती भानोबाची कोयाळी या टीमकडनं गोलंदाज तयार असेल. पंच फक्त 2 मिनिटं. फक्त. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये, तृतीय क्रमांक 41,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक तब्बल 31,000 रुपये. आणि चारही क्रमांकांसाठी एक 2 व्हीलर बाईक देखील आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील एक 2 व्हीलर बाईक आहे. दिवस क्रमांक 2 पंच आम्हाला कळवतील. लेट्स प्ले. इथे डावाला होईल सुरुवात. षटक क्रमांक 1 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज असेल तयार. मान फ्रॉम भानोबाची कोयाळी महेश गायकवाड इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असेल. तर समोरनं बॅटर पुन्हा एकदा रोशन मैदानावरती इन ऍक्शन झोन मध्ये तयार असणार आहे. पहिलाच बॉल आजच्या दिवसातील आणि पहिलाच बॉल तिथे मात्र बिमर आहे. निश्चितच इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिकडे काय झालंय तर पहिलाच बॉल तिथे मात्र नो बॉल पंचांनी कळवलेला आहे. फ्रीट बॉल होता. त्या चेंडूवरती समाचार घेतलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल काऊ कॉर्नरला. झेल झालाय, परंतु तिथे फलंदाज कुठल्याही पद्धतीचा बाद नसेल, म्हणजे कुठलाही धोका तिथे मात्र संघाला नसेल, खेळाडूला नसेल, खेळाडू सुरक्षित असेल. म्हणजे नो बॉल होता. त्या चेंडूवरती अतिरिक्त एक आली. फ्रीट बॉलवरती फटका देखील सुंदर आला. त्या दरम्यान तिथे धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं.
जाबेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, बॅटच्या टोवरती चेंडू लागलाय, चेंडू मात्र बॅकवर्डला नक्की ट्रॅव्हल होतोय. धावा देखील मात्र घेतल्या जात आहेत त्या चेंडूवरती. तिथे पाहता पाहता सुरुवातीला 2 तर पूर्ण केल्या होत्या, परंतु तिसरी धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये जी मात्र पळून पूर्ण केली 3 धावेने. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 5 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. धावफलकावरती धाबा आहेत 5 धाबाच्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळीचा चेंडू फटका तर खेळलाय, चेंडू मात्र हवेत असेल, क्षेत्ररक्षक नाबंदी बॉल. मिड ऑफ झोन मध्ये चुकी झाली. झेल मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय. जीवदान भेटेल आणि जीवदानाचं रूपांतर कशामध्ये होईल तर धावसंख्येमध्ये होईल. धावफलक देखील मात्र वाढतोय. या ठिकाणी सन्माननीय कुलदीपजी पडवळ साहेबांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक सहर्ष आम्ही स्वागत देखील करतो. या आंबेठाण चषकामध्ये यावेळेचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख होता. महेश गायकवाड काय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटक क्रमांक पहिला देखील मात्र मैदानावरती मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू फटका देखील मात्र खेळलाय, चेंडू मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल तिकडे सीमा रेषेच्या अगदी जवळ. चेंडूचं कलेक्शन नक्कीच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. धाबा वाचवलेले असतील तिकडे. धावांसाठी केली जाणारी धावा धाव म्हणजे हे क्रिकेट आहे. आताच्या 3 धावा 3 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा तिथे तब्बल 9 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 9 रन ऑन स्कोर कार्ड. 9 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 9 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे बॅटर असेल तयार. या बाईचा चेंडू फुल टॉस होता, फटका खेळलाय, चेंडू जाऊन पोहोचेल डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. आंबेठाण चषकाचा येतोय हा ब्रँडेड षटकार. 6 धाबा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथे वाढलेला आहे. षटक क्रमांक देखील मात्र पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. धावफलकावरती धाबा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 15 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक 2 करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत. स्वतः संघ मालक ऍडव्होकेट महेश भिवरे यांना आपण गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. संपूर्ण बॅटर रोहित धुमाळ. काल दिवसभरामध्ये सांगोडीच्या मैदानावरती काही जबरदस्त बॅटिंग केली, परंतु आज या आंबेठाणच्या मैदानावरती तो कशा प्रकारे बॅटिंग करेल पाहणं फार महत्वाचं आहे. हा चेंडू देखील मात्र तिथे वाईड लाईनच्या बाहेर असणार आहे. मुख्य पंच दीपकजी पेळगावकर सर आम्हाला कळवत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे मैदानावरती जे दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेचा चेंडू बॅट पासून दूर राहिला. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाहीये. चांगला चेंडू डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. रोहित धुमाळ आणि त्याच्या जोडीला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निलेश आहेत. 2 सलामीरांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाघजाई नगरचे मावळे 11 वाघजाई नगर हा संघ इथे सुरुवातीला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय. फटका फसलाय. थर्ड मॅन मध्ये टिपला जाईल. पहिला धक्का, पहिला खिंडार वाघजाई नगरचे मावळे 11 वाघजाई नगर या संघाला. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी.
रोहित धुमाळला इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी परतावं लागलंय आज. रोहित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर बन्नी खंडागळे देखील मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने बन्नी असतील, बन्नी यांच्या जोडीला आपण मैदानाच्या मध्ये निलेश यांना देखील मात्र बांधलोय. धावफलकावरती धावा आहेत, 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला आपण मैदानावरती बांधलोय. आंबेटान चषक 2025-26 ची ही सन्मानाची स्पर्धा मित्रांनो दिवस क्रमांक 2 आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 2 ताकदवर दिग्गज संघादरम्यान ही मॅच इथे मात्र खेळवली जाते. पुन्हा एकदा इथे वकील साहेब गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असतील तयार. ऍडव्होकेट महेश भिवरे यांना आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, फटका देखील मात्र घेऊन काढलाय. सन्मानजनक फटका आहे. चेंडूचं कलेक्शन चांगल्या पद्धतीने झालं. दरम्यान त्या चेंडूवरती इथे एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली. म्हणजे काल दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर याच खेळपट्टीवरती 8 संघ खेळले. कालची क्वार्टर फायनल अजून बाकी आहे. आजचा दिवस क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरुवात झालेली आहे. बॅटची कडा गलीमध्ये चेंडू बॅकवटला ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं पाहायला भेटलं. चेंडूचा पाठलाग तिथे मात्र केला जातोय. दरम्यान तिकडे धावा देखील मात्र येत आहेत. धावांसाठी केली जाणारी धावा धाव म्हणजे हे क्रिकेट आहे. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलेलं आहे. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. नाश्ता बोलो ना. चेक केलं जाईल. तिसरे पंच इथे आता बिझी होणार आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अडवलाय की आतमध्ये. तिसरे पंच बिझी होत आहेत. टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर तिथे आपण पाहिल्या तर तब्बल 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. काल दिवसभरामध्ये आपण सांगोडीच्या मैदानावरती पाहिलं वाघजाई नगर या संघाला. चेंडू सेफ असेल आताचा, फक्त आताच्या धावा काउंट केल्या जातील. आणि दुसरीकडनं जर आपण पाहिलं तर बानोबाची कोयाई या संघाला म्हणजे काल एका संघाला आपण पाहिलं सांगोडीच्या मैदानावरती. नक्कीच वाघजाई नगर या संघाने चांगला खेळ सांगोडीच्या मैदानावरती करून दाखवला. दुसऱ्या संघाला आपण पाहिलं बनोबाची कोयाई या संघाला जिल्हा परिषद चषकामध्ये धानोरी नगरीमध्ये त्या संघाने देखील काल दिवसभरामध्ये चांगली कामगिरी धानोरीच्या मैदानावरती केलेली आहे. यावेळेचा चेंडू तिथे फटका तर खेळला होता, परंतु तिकडे काय झाले तर फटका फसलाय. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. फलंदाज इथे मात्र ह्या चेंडूवरती बाद. दुसरा फलंदाज देखील मात्र मैदानावरती बाद होतोय, माघारी परततोय. बन्नी खंडागळेला इथे मात्र स्वस्तामध्ये माघारी परतावं लागतंय. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 20 धावाच्या मात्र धावफलकावरती बन्नी खंडागळे यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. गोलू राठोड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. आंबेठाण चषक 2025-26 ला आपण इथे नक्कीच पाहतोय. सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. देखील सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या स्वप्नातनं कष्टातनं साकार झालेली ही भव्य दिव्य मानाची स्पर्धा आपण आंबेठाणच्या मैदानावरती पाहतोय. मोठं आयोजन आहे, सुरेख नियोजन आहे. नियोजनाला इथे खऱ्या अर्थानं सॅल्यूट असणार आहे. लखपती स्पर्धा तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नामोल्लेख सद्यस्थितीला अग्रगण्य स्तरावरती आहे. धावफलकावरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल इथे 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ आहे. ऍडव्होकेट महेश भिवरे
यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. समोरचा पुन्हा एकदा बॅटर असतील तयार. गोलू राठोड. यावेळेचा चेंडू अक्रॉस दी बॅट फटका खेळला. चेंडू जाऊन पोहोचेल फाईल लेगला सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा येतोय हा दर्जेदार चौकार. 4 धाबा. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे चेंज होतील मित्रांनो. आकडे बदलणारा खेळ हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक तिथे मात्र वाढलेला आहे. धावफलकावरती धाबा. स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 24 धाबा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज इथे आतापर्यंत बाद आहेत. दोन षटक संपल्यानंतर षटक क्रमांक 3 करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज देखील पुन्हा एकदा येत आहेत. महेश गायकवाड यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत शेलू नगरीचे आदर्श सरपंच आमचे सहकारी मित्र सन्माननीय सुनील शेठ पडवळ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत. सुनील भाऊंना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि इथे स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक 3 ला देखील मात्र इथे सुरुवात झालेली आहे. चांगला बॉल चांगला चेंडू देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. डॉट बॉल आलेला आहे. महेश गायकवाड आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेचा चेंडू इथे मात्र मैदानावरती नक्कीच सुरेख असेल. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पुन्हा एकदा डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धाबा. 24 धाबाच्या मात्र धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 धाबा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला सामना पहिली मॅच आपण आंबेठाण चषकामध्ये पाहतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये फटका अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा आंबेठाण चषकाचा हा चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलेलं आहे. धावफलकावरती धाबा 28 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या अगोदरचा फटका स्क्वेअर कटचा होता. 4 धावा तिकडे प्राप्त झालेल्या आहेत. 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा बॅटर असेल तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने फटका देखील मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती तिथे धाबा देखील मात्र येत आहेत. सुंदर फटका होता. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलेला आहे. 29 धावाच्या मात्र धावफलकावरती. स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब बानोबाची कोयाली हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. त्यांच्या विरोधामध्ये वाघजाई नगरचे मावळे वाघजाई नगर या संघाला आपण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. बॅटफुटला जात फटका खेळायचा होता परंतु पंच इथे कळवणार आहेत. नक्कीच काय निर्णय येणार हे मात्र पाहणं फार गरजेचं आहे. तिसरे पंच आता चेक करतायत चेंडू खेळपट्टीच्या बाहेर असेल की नाही. टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. आंबेठाण चषक 2025 अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आकाशजी गोतारणे साहेब त्याप्रमाणे शिवाजी शेठ केदारी आणि सतीशजी पडवळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वागत. व्हाईट बॉल असेल आताचा. अतिरिक्त धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धाबांसाठी केली जाणारी धाबा धाव म्हणजे क्रिकेट आहे. व्हाईट बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाबेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महेश गायकवाड तयार. समोरनं गोलू राठोड. यावेळीचा चेंडू फटका देखील मात्र खेळायचा होता. बॅटपासून चेंडू निघून गेला. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हातामध्ये विश्रांतीसाठी डॉट बॉल पुन्हा एकदा आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय.
षटक क्रमांक 3 ला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. डो ऑर डायचा सामना आहे, कारण संपूर्ण स्पर्धा आपण नॉकआउट पद्धतीने इथे संपन्न करतोय. आजचा दिवस क्रमांक 2 आहे. पहिला सामना, पहिली मॅच आपल्या मैदानावरती पाहतोय. या मॅचचा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा होता. फटका प्रतिम, समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक देखील मात्र तिथे तैनात आहेत. सचिन यांना आपण पाहतोय. चेंडूचं कलेक्शन त्यांनी सुंदर पद्धतीने केलं. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे धाव देखील मात्र घेतली गेली. 3 षटकांचा खेळ संपला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वाघजाई नगरचे मावळे हा संघ जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत सन्माननीय प्रतीकजी लांडगे, सन्माननीय गणेशजी घाटे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं पुन्हा एकदा आंबेठाण चषक 2025 मध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत देखील करतो. अनेक संघ मालक, अनेक क्रिकेट खेळाडू, क्रिकेट रसिक या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा आहेत. षटक क्रमांक 4 करण्यासाठी पुन्हा एकदा ऍडव्होकेट महेश भिवरे आलेत. व्हाईट बॉल देखील मात्र तिथे आपण पाहिलाय. पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर झाले. धावा येतील पुन्हा अवांतर. धावफलकावरती धावा 32 धावाच्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मैदानावरती जे मार्गस्थ आहे, 4थं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. सुरुवात झालेली आहे 4थ्या षटकाला. त्यावेळेचा चेंडू फटका खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. वाघांची धाड फोडला पहाड. छत्रपतींचा छावा मिळतील गोलू यांच्या बॅटमधनं या 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा 2-1 षटकार. पॉवरफुल हिट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला गती भेटेल. धावफलक देखील मात्र तिथे वाढलेला आहे. सन्मानाची मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आंबेठाण चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये केलेलं एक देखणं आयोजन नियोजन, एक लखपती स्पर्धा, तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख सद्यस्थितीला आहे. चला टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका मित्रांनो, कारण वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. कारण कमी वेळेमध्ये आपल्याला भरपूर सामने इथे दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. काल दिवसभरामध्ये वेळ आपल्याकडे शिल्लक राहिला नाही, त्यामुळे एक क्वार्टर फायनल तिथे बाकी आहे. त्यामुळे वेळेच्या अगोदर आपल्याला आज सर्व सामने इथे कंप्लीट करायचे आहेत. 38 धावाच्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर जे 4थं मार्गस्थ आहे, पुन्हा एकदा सन्मानजनक फटका. चेंडू मात्र तिकडे लॉंग ऑफला जाऊन पोहोचेल. धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलंय 1 या अंकानं. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. महेश भिवरे साहेबांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर घेऊन काढलाय. चांगला फटका आहे. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंग ऑफला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूचं कलेक्शन सुंदर झालं. पुन्हा एकदा एकच सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढील. धावफलकावरती धावा 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आंबेठाण चषक 2025 मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. दिवस क्रमांक 2 आहे. यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस होता. बॅटवरती कनेक्ट केलाय चेंडू. चांगल्या पद्धतीने फटका देखील मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती धाव देखील मात्र येते. एकच सिंगल आली. 41 धावा धावफलकावरती. या ठिकाणी सन्माननीय आर्यनजी डोने साहेबांचं शुभागमन होतंय. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो या आंबेठाण चषकामध्ये. 41 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता.
फटका देखील मात्र घेऊन काढलाय, परंतु चेंडूचं कलेक्शन स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बोरे साहेबांनी केलं. तिथे पुन्हा एकदा एकच सिंगल आली. म्हणजे वारंवार प्रत्येक बॉलवरती या षटकामध्ये एकच धाव आलेली आहे. फक्त एक षटकार आला. धावफलकाला हे फटके या धावा पुढे घेऊन गेलेल्या आहेत. 42 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलू राठोड आणि त्यांच्या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये निलेश पारधी यांना पाहतोय. काल दिवसभरामध्ये देखील झेडपी पंचायत समिती चषकामध्ये सांगोडीच्या मैदानावरती या दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम खेळ करून दाखवलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा मान देखील मात्र त्या स्पर्धेमध्ये वाघजाई नगर या संघानं पटकवलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा नवीन स्पर्धेमध्ये आंबेठाण चषकामध्ये खेळताना आपल्याला हा संघ पाहायला भेटतोय. यावेळेचा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट केलाय. फटका होता चांगला, परंतु डायरेक्ट हिट. तिथे फलंदाज त्या चेंडूवरती निलेश पारधी होतोय धावबाद. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. फलंदाज संदीप बाटर निलेश यांची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल होत आहेत. विकास यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. यानंतर सामना क्रमांक 2 असेल. एका बाजूने आपल्याला संघ खेळताना पाहायला भेटणार आहे श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब व स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट क्लब अनावळे पाळू त्यांच्या विरोधामध्ये कावरामांना मेंढे, अंकुश शेठ गायकवाड, तानाजी शेठ पानमंद, स्पोर्ट फाउंडेशन शिंदेगाव विरोधामध्ये अनावळे पाळू असा सामना यानंतर असणार आहे. दोन्ही कॅप्टन तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेचच ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत पाळूनगरीचे उद्योजक, अष्टपैलू खेळाडू, आमचे सहकारी मित्र विशाल शेठ केदारी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही करतो मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. धावफलकावरती धावा 42 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 42 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे 4 देखील संपलेला आहे. 5व्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती श्रीकांत आलेत. पहिलाच बॉल होता श्रीकांत यांचा. अप्रतिम चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. खालच्या लेन मधनं चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगला चेंडू डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बेचाळीस धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 इथे मात्र मैदानावरती बारगस्त आहे. यावेळेचा चेंडू इथे अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. चेंडू नक्कीच बॅकवर्डला गेलाय. थ्रो देखील मात्र केलं होतं चेंडूला, परंतु तिकडे थ्रो होऊ शकला नाही. धावा येत आहेत. धावा तिथे मात्र घेतल्या जात आहेत. धावफलकावरती धावा ऍड होतील. धावफलकावरती धावफलक एका अंकानं पुढील अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 43 धावाच्या मात्र धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 देखील मार्गस्थ आहे. अरेंजी दौने, गणेशजी घाटे साहेबांचं आगमन. मनापासून स्वागत. आणि स्वागत कशाने केले तर इथे षटकारानं मान्यवरांचं स्वागत केले. 6 धावा इथे प्राप्त होतील. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 6 धावेने ह्या धावा वाढल्या जातील. 49 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीकांत बौले यांच्यावरती इथे मात्र आक्रमण चढवलं गेले. नक्कीच तिथे या चेंडूवरती षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत 49 धावाच्या मात्र धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मित्रांनो 5वा मार्गस्थ आहे. अजूनही यानंतर एक षटकाचा खेळ या इनिंगचा बाकी आहे.
यानंतरचे दोन्ही संघ तुम्ही तयार राहायचे. इथे काय तर पंचांचं बोट आकाशाकडे, विकेट येतीये, विकी होत आहेत या चेंडूवरती बाद. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या मध्ये आता दाखल होतोय. नाव असेल सोमनाथ शेडगे. सोमनाथ शेडगेला आपण मैदानावरती बांधणार आहोत. एका बाजूने सोमनाथ शेडगे, त्यांच्या जोडीला इथे आपण गोलू राठोड यांना देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. 49 धावा धावलिकावरती 4 गड्यांच्या बोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 व देखील मार्गस्थ आहे. गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण श्रीकांत यांना पाहतोय. आंबेडकर चषक 2025 सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. आजचा दिवस क्रमांक 2. दुसऱ्या दिवसातील आपण पहिली मॅच जी मात्र मैदानावरती पाहतोय. घ्या वेळचा चेंडू, फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल बॅकवर्डला, सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा येतोय हा दर्जेदार चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. चौकार देखील मात्र आपण पाहिलाय. चौकाराच्या पद्धतीने दौफलक पुन्हा एकदा वाढेल. दौफलिकावरती धावा 53 धावाच्या मात्र दौफलिकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेचा चेंडू, फटका मात्र खेळलाय. परफेक्ट मिडल केले चेंडूला. चेंडू जाऊन पोहोचेल काऊ कॉर्नरच्या वरनं, सीमा रेषा पार. सोमनाथ शेडगेच्या बॅटमधला येतोय हा षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. पाच षटकांचा खेळ देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालेला आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धाबाच्या मात्र धावफलकावरती. वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर संघाचे संघमालक सन्माननीय कृष्णाभाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी या आंबेठाण चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. 59 धाबा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच इथे जर आपण पाहिलं षटक क्रमांक इथे 6 देखील मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सौजन्य त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला प्राप्त झालेला आहे. श्री एंटरप्राइजेस वाघजाईनगर आणि वाघजाईनगर संघाचे संघमालक कृष्णा शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि इथे आपण स्थानापन्न व्हा. 59 धाबाच्या मात्र धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घ्यावेचा चेंडू, फटका तर खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघांची धाड फोडला पहाड. छत्रपतींचा छावा, मिळतील गोलू यांच्या बॅटमधनं या 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा आहेत तिथे 65 धाबाच्या मात्र धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती इथे 6वे मार्ग असतंय. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरला देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धाबा धावफलकावरती आहेत. सन्माननीय माऊली भाऊ शिवेकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही मनापासून
बलपूर्वक या आंबेठाण चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. 65 धावा फलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती 6व्या मार्ग असते. कृष्णा यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. एका बाजूने सोमा शेडगे त्यांच्या जोडीला आपण गोलू राठोड यांना पाहतोय. 10 चेंडू खेळलेत गोलू यांनी. 20 धावा बनवल्यात वैयक्तिक आणि 2 बॉलमध्ये 10 धावा बनवल्यात सोमनाथ शेडगे यांनी. वाघजाई नगर 11 त्यांच्या विरोधामध्ये आपण मानोबाची कोयाई या संघाला आपण पहिल्या मॅच मध्ये पाहतोय. फटका देखील मात्र इथे चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल तिकडे काऊ कॉर्नरला. चेंडूचं कलेक्शन तिथे मात्र झालेलं आहे. एसके स्पोर्ट शॉपीचे ऑनर सन्माननीय सोमनाथ भाऊ कारले यांचा या ठिकाणी शुभाग बनवतोय. या ठिकाणी शूज आणि बॅटसाठी त्यांचं विशेष सौजन्य आहे. सन्माननीय सोमनाथ भाऊ कारले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळून काढलाय परंतु हा फटका गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. बाहुनी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 71 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या बोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे बॅटर तयार. ओहो फटका खेळलाय. परफेक्ट मिडल केलाय चेंडूला. लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू पाठवलाय सीमारेषा बार. A1 क्वालिटीचा आंबेठाण चषकाचा हा षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दोंदलीत षटकार. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट सौजन्य झालेलं आहे. असे आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध उद्योजक आणि फ्री एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा कृष्णा शेठ चव्हाण यांना आपण व्यासपीठावरती सन्मानित करतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी गणेश शेठ घाटे, सुनील शेठ पडवळ आणि उत्तम सावंत सरांना मी विनंती करेल आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कृष्णा शेठ चव्हाण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. सोमनाथ भाऊ कारले आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून बॅट आणि शूज सौजन्य या ठिकाणी झालेलं आहे. एसके स्पोर्ट शॉपीचे ऑनर सोमनाथ भाऊ कारले यांना देखील मात्र आपण इथे सन्मानित करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फटका देखील मात्र खेळलाय. त्या चेंडूवरती तिथे 6 धावाच्या मात्र प्राप्त होतील. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या मॅच मध्ये अक्रॉस दी बॅट फटका देखील मात्र खेळायचा होता. डेंजर झोनला काय तिकडे थ्रो अप्रतिम विकेट येते धावबादच्या रूपामध्ये. फलंदाज ह्या चेंडूवरती गोल होत आहेत धावबाद. एक इनिंग संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. इनिंग देखील मात्र मैदानावरती इथे संपलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 6 षटकांमध्ये धावा बनवल्यात. 83 बनवल्यात. 84 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. तिथे स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब भानोबाची कोयाई या संघाला 83 बनवल्यात. 84 धावा बनवायच्यात. देखील इथे संपलेला आहे. 83 बनवलेले आहेत. 84 धावा विजयासाठी स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट क्लब बांधवाची गोयाई या संघाला बनवायचे आहेत. ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. एका बाजूने
भैरवनाथ क्रिकेट क्लब स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट क्लब अनावळे पालू आणि त्यांच्या विरोधामध्ये कावरमान्ना मिंडे अंकुश शेठ गायकवाड तानाजी शेठ पानमन स्पोर्ट फाउंडेशन शिंदेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय कृष्णाभाऊ चव्हाण त्याचप्रमाणे सरपंच सुनील भाऊ पडवळ या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. आपलं शुभ असते आपण सामना क्रमांक 2चा टॉस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतोय. संघमालक तानाजी शेठ पानमंद या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. पानमंद साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हा. आंबेठाण चषक 2025 खेड तालुक्यातील आंबेठाणला बिलॉंग करणारी मानाची सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी सरपंच साहेब उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतो. एका बाजूने शिंदेगाव त्यांच्या विरोधामध्ये अनावळे पालू अशी मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी दोन्ही कर्णधार आपल्या मनापासून मनपूर्वक स्वागत. टॉस या ठिकाणी सरपंच सुनील भाऊ पडवळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आंबेठाण चषक 2025 दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकलेला आहे स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट क्लब भैरवनाथ क्रिकेट क्लब अनावळे पालू या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः निर्णय काय घेतलाय? क्षेत्ररक्षण करू आम्ही प्रथमतः. नक्कीच इथे सर्वप्रथम या ठिकाणी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय अनावळे पालू या संघाने घेतलेला आहे. समोर देखील एक प्रतिस्पर्धी संघ आहे विशाल सर, ताकदवर बलाढ्य संघ आहे. नक्कीच 6 षटकांचा हा सामना आपण खेळणार आहोत. 6 षटकांमध्ये तुम्ही किती धावांपर्यंत त्या संघाला रोखाल? आमच्या टीम मध्ये चांगल्या गोलंदाजाचा भरणा आम्ही केलेला आहे, त्याच्यामुळे सोमा कार्लेच्या टीमला आम्ही 60 ते 65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या आंबेठाण चषकाचं देखील एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. ह्या आयोजनाविषयी नियोजनाविषयी 2 शब्द तुम्ही काय सांगाल? खेड तालुक्यात प्रथमतःच प्रत्येक क्रमांकासाठी 2 व्हीलरचं आयोजन आंबेठाण क्रिकेट क्लबने केलेलं आहे. आणि आत्ताच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये मी पाहिल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आंबेठाणची स्पर्धा ही खूप नावलौकिक कमावणारी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेला आमच्या हिराबाई मारुती काडोके स्पोर्ट फाउंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा. नक्कीच विशाल सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा. सोमनाथजी कारले सर या ठिकाणी आमच्या समवेत जॉईंट होत आहेत. शिंदेगाव संघाचे कॅप्टन आहेत. अनेक काळ या तालुक्यामध्ये त्यांनी देखील अनुभवी दर्जाचा अष्टपैलू दर्जाचा क्रिकेट खेळलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॅटिंग करत असताना सर तुम्ही किती धाबांचं टार्गेट सर्वप्रथम तुम्ही सेट कराल? तसं पाहिलं तर काल मॅच पाहिले आम्ही इथं जेवढ्या रन करेन तेवढ्या कमीच आहे, पण आम्ही 70-75 करण्याचा प्रयत्न करू, कारण का आमच्याकडे बॉलिंग चांगले आहे, आज कॅरी बॉलर चांगले, त्यामुळे काय 70+ झालं तरी जिंकण्याचे चान्स आहे आम्हालाच. आंबेठाण चषकाला आपण इथे पाहतोय. नक्कीच एक सुंदर आयोजन नियोजन एक लखपती टुर्नामेंट या तालुक्यामध्ये आंबेठाण गावामध्ये संपन्न होतीये. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल तुम्ही 2 शब्द काय सांगाल? नियोजन तर आंबेठाणचे ग्राउंड म्हणले तर तालुक्यातले 1 नंबरचे ग्राउंड आहे. आणि इथं तर एवढे लोक असतात, पब्लिक असतात, त्यामुळे खेळायला मजा येते. तसेच आंबेठाण ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद, त्यांनी आम्हाला इथं खेळण्याचा चान्स दिला. आणि विशेष म्हणजे आमचे संघमालक काळरामांना मिंडे असेल, तसेच तानाजी शेठ पानमन आणि अंकुश शेठ गायकवाड त्यांच्या आम्हाला इथे स्पॉन्सरशिप केली आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे खेळतो. खरं तर मी त्यांचे तिन्ही स्पॉन्सरचे आमच्या भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे टीमच्या वतीने मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आभारी आहे आम्ही. नक्कीच सोमनाथ सर तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा. आपण पाहतोय आंबेठाण चषक 2025 सामना क्रमांक 1 देखील मात्र मैदानावरती सुरू आहे. यानंतर सामना क्रमांक 2 देखील मात्र आपण पाहणार आहोत. 2 ताकदवर दिग्गज संघादरम्यान यानंतरची देखील लढत पाहायला भेटणार आहे. एका बाजूने अनावळे पालू त्यांच्या विरोधामध्ये शिंदेगाव अशी लढत असेल. मैदानावरती मॅचला सुरुवात होतीये. 83 बनवल्यात, 84 धावांचं टार्गेट इथे समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या तिथे
पुढ्यामध्ये ठेवलेलं आहे. कशा प्रकारे ते आव्हान पार केलं जाईल किंवा कशा प्रकारे रोखलं जाईल याचं सविस्तरपणे पुन्हा एकदा वृत्त ऐकण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. याच खेड तालुक्यातील वाडागावचे सुपुत्र, पुणे जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक उत्तम सावंत सर. आपण पाहतोय आंबेठाण चषक 2025. आंबेठाण चषक 2025 आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव अर्थातच या संघाचे संघमालक उपस्थित होतात. सन्मान्य तानाजी शेठ पानमन साहेब उपस्थित होतात. व्यासपीठावरती त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. मी तानाजी शेठ पानमन साहेबांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आयोजक कमिटीच्या वतीनं आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणच्या वतीनं सिंधुनगरीचे प्रतितेश उद्योजक, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व तानाजी शेठ पानमन साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. पहिला चेंडू आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार. चेंडू मात्र पाठवलाय थेट सीमारेषा पार. वाघांची दाढ पोडला पहाड. षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दोंदुलीत षटकार. 6 धावांच्या मदतीने संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडलं जाते. काळूस नगरीचे अष्टपैलू खेळाडू भूषण वाटेकर यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळलाय. स्क्वेअर लेगला हवेत उडवलाय. चेंडू पाठलाग सुरू आहे. प्रयत्न सुरू आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. अडविल फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर मिळत आहेत. बॅटिंग करत असताना स्वर्गीय कैलासवासी नंदाई बुरे स्पोर्ट फाउंडेशन भानुबाची कोळी हा संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतोय. 2 चेंडू आणि धावपल कोती बनवला जात आहे. 8 धावा. 34 चेंडू आणि 76 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे असूनही टार्गेट मोठा आहे. बहुसंख्या आपण पाहिलं तर मोठी उभी केली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत आंबेठाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ मांडेकर यांचं शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्वागत केले मिडॉनच्या टोकावरतून टीप लांबणला चेंडू पाठवलाय. 1, 2, 3 टप्पा घेत सीमारेषा पार. चौका. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. धन्यवाद डीसे. इथे आपण पाहिलं तर व्यासपीठावरती काय अतिथी मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. आपल्या स्पर्धेच्या आजच्या दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची प्रचंड मोठी मांडळी आपण पाहत असतो. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक फार मोठी गर्दी या मैदानावरती सातत्यानं करतायत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाणचे मैदान सातत्यानं आपण पाहिलं तर क्रिकेट यासाठी ओळखला जातो आणि क्रीडा नगरी आपण नेहमी दुमदुमताना पाहिलेलं आहे. 12 धावा 3 चेंडू. स्टेप आउट चालला. बॅटर समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. पावलांचा वापर केला जातोय आणि तिथे बॅक टू बॉलर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाज अविनाश काळे जो मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानी करतोय. 32 चेंडू 72 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात. 36 चेंडू आणि 84 धावांचं एक मोठं टार्गेट वाटसेनगरचे मावळे वाटसेनगर या टीमने ठेवलेलं आहे. धावांचा पाठलाग करतोय संघ बानवाची क्वाळी. शॉर्ट पिच चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. एक्स्ट्रा कव्हर फटका मात्र खेळला. एक सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. आंबेठाण चषक 2025 चा खणखणीत चौका. बाहुली मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. 16 धावा धावपल होत आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक इथे आपण पाहिलं ते सुरुवात बॅटिंग करतोय सिद्धार्थ गायकवाड. काल आपण पाहिलं भव्य जिल्हा परिषद चषक 2025 या स्पर्धेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यानं पटकावला आणि कालच्या प्रमाणे त्यानं बॅटिंग केली. कालच्या प्रमाणे त्यानं
फलंदाजी केली त्याचप्रमाणे आज तो इथे या मैदानात बॅटिंग करताना पहिल्याच षटकात पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या बिनबाद 16 धावा. आंबेटान चषक 2025 आपण पाहता आयोजकांनी घेतले प्रचंड कष्ट मेहनत परिश्रम आणि तदनंतर आपण पाहिले तर साकारलेला आंबेटान चषक 2025 एक भव्य दिव्य सोहळा. आंबेटान ग्रामस्थ सातत्याने आपण पाहिले तर क्रिकेट आणि बैलगाड्या दोन्ही खेळाडूंवरती नितांत प्रेम करताना पाहिले. मी सुरुवातीला कालही सांगितलं, हाचही सांगतो आणि येणारे 5 दिवस आपण सातत्याने पाहत असाल ही स्पर्धा. आंबेटान गावानं गावाचं गाव पण झोपलेलं आहे. शिवजयंती उत्सव असू द्यात, श्रीराम जन्म उत्सव असू द्यात, आंबेठाण गावची यात्रा असू द्या, आंबेठाण गावच्या बैलगाड्याच्या शर्यती असू द्या, आंबेठाण प्रीमियर लीग असू द्या किंवा आंबेठाण चषक असू द्या, सातत्याने आपण पाहिलं तर या प्रत्येक खेळावरती अतिशय नितांत प्रेम करणारे आंबेठाणचे ग्रामस्थ आपण सातत्याने पाहिलेत आणि फार दानशूर आहेत. क्रिकेट खेळावरती प्रेम करतात, बैलगाड्यावरती प्रेम करतात. खेळाडूंसाठी प्रचंड मोठी पारितोषिके या स्पर्धेत आपण पाहतोय. फटका खेळलाय, सरा बॅटनं समोर उडवलाय, चेंडू मात्र पाठवलाय टीप लांबून सीमारेषेच्या पलीकडे 6 रन षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुमदुमीत षटकार. 22 धावा रोपल होत आहेत. 29 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 62 धावा. टार्गेट मोठा आहे, धावांचा पाठलाग होतो. काल आपण पाहिलाय, आजही तो प्रयत्न आहे. कव्हरला टिपला एक सुंदर सेल, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला विकेट सेल पतन. पहिला बॅटर इथे आपण पाहिलं तर माघारी परततो. पहिला फलंदाज विशालच्या रूपाने इथे आपण पाहिलं तर बाद होते. विशाल डगेला परतावं लागते. बानोबा चिकवाई संघाचा पहिला बॅटर सेलबाद. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते. पहिला ब्रेक थ्रू आपण पाहिलं तर इथे गोलंदाज हृदय शेडगे आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळते. 22 धावा रोपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 28 चेंडू 62 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर मैदानात आहे. ऑफिशियली दोन्ही पंच आपण पाहतो. दीपक पेवगावकर सर आहेत, अतुल रोंगे सर आहेत, तर अंपायर म्हणून अक्षय मुरमुरे सर देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपल्याला काम करताना पाहायला मिळतील. 22 धावा रोपल होत आहेत. एक कडीबा त्याचे स्कोरर अक्षय खैरे, अतिशय सुंदर स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. जग प्रसिद्ध वेबसाईट टेनिस क्रिकेट .in या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना पाहायला मिळते. प्रामुख्यानं काही खेळाडूंचे व्हिडिओ, काही खेळाडूंचे रील आपण पाहिले तर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय. काल आपण पाहिल्या, आजही आपण पाहिला आणि दररोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्प मित्र उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. काल आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होते. येणारे 5 दिवस ते आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या स्पर्धा आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आपण सातत्यानं आंबेठाण गावातून पाहिलेले आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. मी सातत्याने सांगतो की ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ मात्र क्रिकेटचा आहे. टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. बहुसंख्य आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 23 धावा धावपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली गेली. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. अमोलची घाटे उपस्थित होत आहेत. दत्ताभाऊ शिळवण यांचं शुभागमन होते. शांतारामची गाडे साहेब उपस्थित होत आहेत. सचिनरावजी शेळके, अमोलरावची घाटे या मांडवरांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी आहेत. दत्ताभाऊ शिळवणे व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार मोठं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. बाळासाहेब शिळवणे क्रिकेट अकॅडमी हे नाव सातत्यानं आपण पुणे जिल्ह्यात चर्चेत पाहिलं. एक काळ होता ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर नव्हता, म्हणजे युट्यूब वगैरे त्यावेळेस काही नव्हतं. त्यावेळेस बाळासाहेब शिळवणे क्रिकेट अकॅडमी
या संघाच्या नावानं आपण पाहिलं तर संघ सातत्यानं ओपन खुल्या गटात आपण पाहायचं. दत्ताभाऊ शिळोणे आणि टीम त्याचे मॅनेजमेंट करायचे. आज व्यासपीठ होती त्या टीमचे मॅनेजमेंट गुरु दत्ताभाऊ शिळोणे उपस्थित होता. त्यांचं स्वागत आहे आणि स्वागत केलंय खणखणीत षटकार. अनेक मान्यवर व्यासपीठ होते आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. मान्यवरांचं स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. अतिथी मान्यवर पाहुणे ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. संपूर्ण आयोजक कमिटी देखील या स्पर्धेत सातत्यानं खूप चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळते. सर्पमित्र शांतारामची गाडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले ते संपला आहे. षटकाची समाप्ती होते. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33, 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 51 धावा. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज. जी सोनवणे अडेकन उपस्थित होत आहे. डॉक्टर साहेबांचं स्वागत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण, समस्त ग्रामस्थ आंबेठाण आणि आंबेठाण चषक 2025 मध्ये डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. 33 धावा धावपल होत आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली जाते. 2 षटकं संपलीत. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू होता बॅटचं टॉप एज टी फाईन लेग मध्ये चेंडू मात्र चाईल. 1 2 3 4 टप्पे घेत सीमा रेषेला दन करत दणदणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 37 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. क्रिकेट आपण पाहतोय. तुडुंब भरले नदी नाले लहर समुद्राचे येईल काय. खेळ तर अनेक होतील परंतु क्रिकेट सारखा पाहायला मिळेल काय. आंबेठाण चषक 2025 आपण पाहतोय. प्रचंड मोठी भरघोस बक्षीस आपण पाहतोय. या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन करणारी संपूर्ण आयोजक कमिटी आपण सातत्यानं पाहतोय. 23 चेंडू 47 ची गरज. 1 गडी बाद 37. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. ही मॅच संपली की दुसरी मॅच सुरू होणार आहे. चेंडूनं बॅटचं टॉपिच घेतलंय आणि तिथे आपण पाहिलं तर सेल मात्र सुटला गेलाय. चुका देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस, रनआउटची संधी आणि पळून पूर्ण केल्या जातात. तब्बल 4 धावा जिथं विकेट आली होती तिथे आपण पाहिलं तर सेल सुटला आणि 4 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 41 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 22 चेंडू आणि 43 ची गरज. सचिन जाधव बॅटिंग करतायत. 3 चेंडू 9. सिद्धार्थ गायकवाड 9 चेंडू आणि 26 धावा. कालच आपण पाहिलं स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी संघ जिल्हा परिषद चषक विजेता झाला, चॅम्पियन बनला. मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र हवेत खेळला आणि उडवलाय हवाई सपार. हवाई मार्गानं आकाशाचा वेध घेणारा चेंडू मात्र चाईल सीमा रेषा पार. मिड विकेटच्या पलीकडे. षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोती बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 47. 21 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण पाहतोय. समीकरण बदलते. गणित गुणोत्तर चित्र इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आपण तयार राहा. कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पाळू, शिंदेनगरीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंद केसरी फायनल सम्राट गौरमांना मिंडे, अंकुश शेठ गायकवाड, तानाजी शेठ पानमन स्पोर्ट फाउंडेशन शिंदेगाव याही संघाला विनंती आपण तयार राहा. त्यानंतर आपली मॅच लगेच सुरू होणार आहे. 47 धावा धावपल होत आहेत. 1 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली. शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 37 धावा. 1 चेंडू 1 धाव फार महत्वाच्या. रोहित धुमाळला आपण पाहतोय.
फटका खेळलाय, मिडविकेटला येतोय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल, क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फेकी लाजवाब आहे, बॅकअप चांगला आहे, धावफलक 48, बॅटिंगसाठी सिद्धार्थ, शॉर्ट पिच चेंडू होता, वेट केलाय, ऑच केलाय, चेंडू उडवलाय, एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे होतो चेंडू, सीमारेषा पार, धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलतायत. चोपन्न धावा धावफलक होत आहेत, एक विकेट आपण पाहिलं तर गमवली, षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे. टप्पा पडतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर दिशा भरकटतोय, पंच कळतायत, इट्स अ व्हाईट बॉल, एक खराब चेंडू होतो, एक अतिरिक्त अवांतर धाव ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती 55 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत, एक गडी बाद. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सिद्धार्थ गायकवाड साठी एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर टाकलं ते, सिद्धार्थ बॅटिंग करतोय 13 चेंडू आणि 31 धावा, सचिन जाधव बॅटिंग करतोय 6 चेंडू 16 धावा, टीमची संख्या एक गडी बाद 55, 16 चेंडू 29 धावांची गरज मात्र विजयासाठी. यावेळीचा चेंडू होता, पंच आपण पाहिलं तर तिथे आपल्याला कळवत आहेत, व्हाईट बॉल, अतिरिक्त अवांतर धावे, ते स्कोर कार्ड पुढे जातो, धावफलक होते, आकडे इथे आपण पाहिले तर बदलत आहेत, एक गडी बाद 56, चौथं षटक सुरू आहे, 16 चेंडू 28 धावांची गरज, 28 रन टू इन 16 बॉल, 16 चेंडू 28 ची गरज. सामना असून आपण पाहिलं तर दोलन स्थितीत आहे. टप्पा पडतो, यावेळेस कव्हरच्या टोक्यावरतून पाठवलाय, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाललं, धावफलक होते, आकडे बदलत आहेत, एक गडी बाद 60 धावा, शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 24 धावा. साठ धावा धावफलक होत आहेत, एक विकेट आपण पाहिले तर गमावले जाते, चौथं षटक देखील यावेळेचा चेंडू होता आणि फटका आपण पाहिलं तर खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, एक मोठा प्रहार, सीमारेषा पार, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा, आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 65 धावा धावफलक होत आहेत, 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आपण पाहतोय, चौथं षटक सुरू आहे, प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत, समीकरण इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. विजयश्री करिअर अकॅडमी आंबेठाण यांच्या वतीनं महाभारती डेमो आयोजन या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाण या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होणार आहेत. पंच कळत आहेत, व्हाईट बॉल. त्या कार्यक्रमाचं वेळापत्रक आहे सकाळी 6:10 ते 9:30 वाजता ग्राउंड सेशन आहे, 9:30 ते 10:30 डाईट विश्रांती आहे, 10:30 ते 12 पर्यंत लेखी पेपर आहे. बक्षिसांचे खैरात आहेत, प्रथम 3 मुले व प्रथम 3 मुली यांसाठी ट्रॉफी आणि टी शर्ट आहे. गोळाफेक, धावणे आणि 800 मीटर, 1600 मीटर, 100 मीटर यासाठी ट्रॉफी आहे. बेस्ट परफॉर्मन्ससाठी एक ट्रॉफी आहे. याचं सौजन्य सर्पमित्र शांतारामची गाडे, सर्पमित्र श्रीकांतजी बिरदवडे, उद्योजक योगेश शेठ चव्हाण, उद्योजक कुलदीप शेठ पडवळ आणि सह्याद्री स्पोर्ट्स चाकणचे दिनेश सर यांच्या माध्यमातून त्याचं आयोजन केलं आहे. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, मुख्य व्यासपीठात येतोय, एक टप्पा घेत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. त्यासाठी संपर्क करण्यासाठी राजू बुडे सर व्यासपीठात उपस्थित आहेत, त्यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा क्रमांक आहे 90 28 51 35 12. जिल्हा परिषद शाळा आंबेठाण पाण्याच्या टाकी जवळ या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड वरती महाभारती डेमोचं आयोजन.
विजयश्री करिअर अकॅडमी आंबेठाण यांच्या वतीनं केला आहे. मी सगळ्या तरुण तरुणींना नक्कीच आव्हान करेल की आपण आवर्जून सहभागी व्हा आणि त्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. 12 चेंडू 13, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 71 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्यात आणि शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 13 धावा स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी संघाला. डुवाडायची मॅच आपण पाहतोय. नॉकआउटचे सामने आज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक दिवशी 8 संघ आपल्या स्पर्धेत खेळणार आहेत. प्रत्येक दिवशी 8 टीम पार्टिसिपेट होत आहेत, सहभागी होत आहेत. अगदी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भारत देशातून तारे सितारे रती महारथी खेळाडू या मैदानात खेळण्यासाठी अवतरतायत येत आहेत आणि त्या खेळाडूंचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर उडवलाय लॉंगॉनला पाठवलाय आंबेठाण चषक 2025चा A1 क्वालिटीचा एक ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 77 धावा धावपल होत आहेत. एक गडी बाद 5वं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी. प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येक जण जिंकण्यासाठीच इथे आपण पाहिलं तर खेळत असतो, लढत असतो, धावा बनवत असतो, धावांचा पाठला करत असतो. ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळलाय, फटका चांगला आहे. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीचा मोबदला चुकीचं रूपांतर होतंय. 4 धावा कणकणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 81 धावा धावपल होत आहेत. एक गडी बाद षटक क्रमांक 5. टप्पा पडतोय, उसळणारा चेंडू ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरून विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर येतो. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथं आहेत. 81 धावा धावपल होती. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. अनावळे पाळू आपण डगआउटचा ताबा घ्या. शिंदेगाव आपण एक खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. लगेच आपण ही मॅच संपली की पुढील मॅचला सुरुवात करणार आहोत आणि सामना संपलाय. सामना इथे आपण पाहिलं तर जिंकलाय. सामना आपण पाहिलं तर विजय होतोय. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी हा संघ आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात एक मोठा विजय प्राप्त करतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक हार्दिक आभार.